सोशल मीडियाचा कसा वापर केलास तू याच्यामध्ये? पहिलं लाईव्ह केलं, समोर माणसांचे चेहरे दिसत नाहीत पण आकडे दिसत आहेत, खरंच कोण आपल्याला ऐकतंय का नाही इथनंही माहिती नव्हतं, पण आपण आपले प्रॉडक्ट्स दाखवायचे आणि बोलायचे. आणि त्या लाईव्हनी मला जबरदस्त बिझनेस दिला. कलर अफेअर नाव कधी दिलं? कलरफुल गोष्टी आपण फॅब्रिक जर ठेवणार आहे तर कलर अफेअर का नको? ते हेल्थ इश्यूज, नोकरीतले मनस्ताप, ही बिझनेसची आवड, हे सगळं कसं बॅलन्स केलंस? नोकरी करताना सुद्धा शिफ्ट टायमिंग सोडून उरलेल्या वेळेत पोस्टिंग हे झालंच पाहिजे. 2 तास तरी आपल्या बिझनेसच्या कामासाठी देता आलेच पाहिजेत. सो मग बिझनेसकडे कसं कसं बघितलं आणि काय काय डेव्हलपमेंट्स केल्या? नोकरी म्हणजे असं असतं ना, दुसऱ्याच्या दरबारात आपण नेहमी नोकर असतो आणि तो मालक असतो. इथे दरबारही माझा आहे, मालकही मीच आहे. नमस्कार, मी नीलम उमराणी इदलाबादकर, घे बरारीची को फाउंडर. आज एक नवीन व्यावसायिक आणि नवीन पॉडकास्ट जरूर आहे का? मध्यमवर्गीय घरं जी असतात, विशेषतः मराठी मध्यमवर्गीय कुटुंब, ह्याच्यामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि असायलाही हवं. परंतु आपण आपल्या मुलांना शिकवतो की शिकायचंय, खूप शिकायचंय आणि नोकरी करायची, म्हणजे कोणाकडे तरी काम करायचंय. पण आपण कधीच म्हणत नाही की तुला मोठं होऊन व्यवसाय करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. आपण नेहमी नोकरी करणं हेच मुलांना शिकवत येतं आणि त्यामुळे नोकरी नाही मिळेपर्यंत आपल्याला टेन्शन येतं, मिळाली तर टिकवण्याचं टेन्शन येतं आणि कुणीच सोडली तर ती का सोडली ह्याचे सुद्धा खूप प्रश्न विचारले जातात. त्यामुळे बिझनेस हा खूप दूरचा माइंडसेट अजून तरी राहिलेला आहे. पण घे भरारी हे निर्माणच यासाठी झालं की लोकांना नोकरीपेक्षा बिझनेसमध्ये प्रमोट करणं, स्वतःचा व्यवसाय प्रत्येकाने निर्माण करणं आणि लोकांना पण रोजगार देणं. आज माझ्याकडे जी एक व्यावसायिका आलेली आहे, तिला घे भरारीने लिटरली नोकरी सोडायला लावलेली आहे आणि तिने सोडली आहे आणि बिझनेस एका चांगल्या उंचीवर नेऊन ठेवलाय. तुम्ही तिला खूप ओळखता कारण की सोशल मीडियावरती, फेसबुकवरती ती खूप छान ऍक्टिव्ह आहे. कलर अफेअर नावाचा ब्रँड आहे आणि स्नेहल पाटील हे तिचं नाव आहे. नमस्कार. नमस्कार. सो आता तुझा हा जो ब्रँड आहे कलर अफेअर, हा जेव्हा तू करायचा विचार केलास आणि तुझी नोकरी, ह्या 2 गोष्टी ह्या खूप विभिन्न गोष्टी आहेत. तर आपण सुरुवात करू ही तुझ्या माइंडसेटनी, की घरातनं तुला काय शिकवलं गेलं आणि किंवा तुझ्यामध्ये काय होतं की मध्यमवर्गीय विचार कसे होते, ह्याबद्दल तू सगळं सांग मला. आपली टिपिकल मध्यमवर्गीय जी फॅमिली असते, लहानपणापासून शिक्षण, कॉलेज, त्याच्यानंतर ओघाने येणारी नोकरी आणि म्हणजे घरात त्या पैशाची गरज असो नसो, पण तुम्ही तुमचं नोकरी करून सेव्हिंग करा, पुढे जा, असंच एक टिपिकल मिडल क्लास फॅमिली सारखं आमच्या घरी वातावरण होतं. आणि त्यामुळे त्याच ओघाने मी शिक्षण आणि नोकरी हा प्रवास सुरू केला. मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे SP कॉलेजमधून आणि त्याच्यानंतर मी ट्रॅव्हल अँड टुरिझमचा ऍडव्हान्स डिप्लोमा केला, कारण मला स्वतःला ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये इंटरेस्ट होता. आणि त्याच्यानंतर IATAचा फाउंडेशन आणि कन्सल्टंट लेवलचे कोर्सेस केले, इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे. तर त्यातून मला ट्रॅव्हल फील्डमध्येच काम करायचंय असं माझं डोक्यात होतं, जे तेव्हा माझ्या घरी पसंत नव्हतं, कारण टिपिकल CA MBA असे प्रोफेशन मी निवडावे कारण तेवढी बुद्धी आहे, त्यामुळे असा घरच्यांचा खरं तर विचार होता. पण मी तो विचार जुगारून तिथनच एक वेगळाच मार्ग निवडून सुरुवात केली होती. मग नोकरी लागली तुला? हो, म्हणजे काय IATA field झालं आणि त्याच्यानंतर आम्हाला जे शिकवायला जे कोणी सर किंवा असायचे फॅकल्टी मेंबर्स, तर त्यांच्याचकडे एक मी 6 महिने ॲज अ ट्रेनी म्हणून काम केलं. वाईल्ड लाईफ हॉलिडेजची ती कंपनी होती. आम्ही इनबाउंड टूर्स करायचो. तर तिथे मी सगळं ते टूर प्लॅनिंग आणि हे सगळं, फॉरेनर्स यायचे त्यांना आपण इंडियातले वाईल्ड लाईफ दाखवायचं, असं ते टूरचं प्लॅनिंग. इतकाच माझा डेस्क जॉब होता. मी काय तिथे ॲज अ गाईड म्हणून त्यांना जात नव्हते, पण तिथे मी 6 महिने ट्रेनी म्हणून काम केलं. आणि जसं माझं कन्सल्टंट लेवल कम्प्लीट झाली, मला किंगफिशर हॉलिडेजमध्ये कॅम्पस सिलेक्शनमधनं मला सिलेक्ट झाले. त्यामुळे एकदम मस्त झालं, घरचे सगळे खुश झाले. हां, म्हणजे खूप लांब होतं ते, सदाशिव पेठ टू माणेर रोज जा ये, म्हणजे खूप उलट सुलट प्रकार. पुणेकरांसाठी लांब. हो, पुणेकरांसाठी लांब. आणि मला समहाऊ त्यांची पिकअपची व्हॅन पण कुठे यायची हे ऐकून मला अजूनही हसू येतं. मी राहायचे सदाशिव पेठेत आणि मला पिकअप करायला गाडी यायची लाल महालापाशी, कारण सिटीत त्यांच्या गाड्या यायच्या नाहीत. तर मग असा तो माझा 2-3 महिन्याचाच प्रवास होता. पण
मी तिथनं तो जॉब सोडला आणि हं. मी दुसरा जॉब घेतला हं. ॲक्सेलिया सोल्युशन्स लिमिटेड मध्ये, हं, 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 हं. जो डेस्क जॉब होता कम्प्लीट, आणि एअरलाईनचा बॅकएंडच्या प्रोसेसमध्ये मी काम पण करत मग याला शिफ्ट होत्या का काही? नाही, म्हणजे ॲक्सेलियाला शिफ्ट हे होत्या करेक्ट. ओव्हरऑल नोकरीत तुझ्या हो, शिफ्ट शिफ्ट होत्या का? वर्किंग मध्ये मी केलंय, मॉर्निंग शिफ्ट किंवा आफ्टरनून शिफ्ट, पण मग 7 त्याचा ते त्रास 2:30 झाला किंवा का? 2:30 ते 10 नाही. इनिशियल बर स्टेजला अर्धा दिवस तुम्हाला रिकामा मिळतो. बर 2:30ची शिफ्ट असेल तर 2ला घरातनं निघायचं, 7 ते 2 तुम्हाला अर्धा दिवस रिकामा मिळतो. आणि 2:30ला सुटून घरी 3 वाजता आलं की अख्खी संध्याकाळ रिकामी मिळते. हं, त्यामुळे ते आवडत होतं. हं. म्हणजे जनरल शिफ्टपेक्षा हे छान होतं. मग लग्नही वेळेत झालं असेल हो, कारण नोकरी आहे छान. हो. हं, नोकरी आहे पेक्षाही, आणि जसं मराठी घरांमध्ये योग्य वेळी लग्न झालं पाहिजे हं, त्या विचाराने, जरी तेव्हा आम्हाला करायचं होतं नाही होतं, अजून कदाचित आम्ही 1-2 वर्ष डिले पण केला असता, हं. पण तेव्हा लग्न योग्य वेळेत झालं. 26व्या वर्षी आम्ही लग्न केलं. हुश्श. घरच्यांच्या दृष्टीने. सो आता हे सगळं चांगलं चाललेलं असताना ह्या ब्रँडचा विचार का डोक्यात आला किंवा काहीतरी वेगळं करावं छोटं का होईना असं का वाटलं? कुठेतरी लहानपणापासून बाबांना असेल किंवा आजीकडनं थोडंसं बघितलं असेल, साईड इन्कम ही जी कन्सेप्ट असते मिडल क्लास फॅमिलीजमध्ये, सो जॉब करता करता साईड इन्कम पण आपल्याला काहीतरी पाहिजे. हं, आणि फक्त जॉब हे मला असं थोडंसं कंटाळवाणं, बोरिंग पहिल्यापासूनच वाटतच होतं. पण डेअरिंग नव्हती तेव्हा जॉब सोडायची. हं, जस्ट लग्न झालंय, दोघांनी मिळून सगळ्या जबाबदाऱ्या उचलल्यात हं, आणि मी डायरेक्ट जॉब सोडीन असं हं, काही तेव्हा माझ्या डोक्यात नव्हतं. हं, आणि म्हणून मग साईड इन्कम म्हणून आपण काहीतरी सुरू करू. हं, मग आपण कपड्यांचा बिझनेस करू. हं, म्हणजे मी तेव्हा जेव्हा सुरू केलं, लिटरली मी 6 महिने एकही रुपया न गुंतवता हं. बेडशीट्स आणि ड्रेस मटेरियल हे असे कसं विकत केलंस? होते. काही नाही, माझ्या एका बहिणीच्या नातेवाईकांचं कुठेतरी बडोदा, गुजरात कुठेतरी दुकान होतं. त्यांच्याकडनं मी ते घ्यायचे म्हणजे काय, ऑनलाईन कॅटलॉग घ्यायचे. ते फोटो इकडचे तिकडे, तिकडचे तिकडे पाठवायचे आणि त्याच्यानंतर त्यात 200 मिळतील, 400 मिळतील, अशा प्रकारे मी 6 महिने ते करत होते. इन्व्हेस्टमेंट सगळं ऑनलाईन, शून्य इन्व्हेस्टमेंट. हं. ओळखीतल्या 30-40 लोकांना पाठवायचं. आज ऑर्डर आली तर अरे वा, असं करून महिन्याला 3-4 हजार रुपये एक्स्ट्रा ते मिळत होते. मधल्या काळात कोविड आला असेल, हो. मग त्या काळात ह्याचं काय केलं? काही होता का माल तुझ्याकडे किंवा कसं? हो, कोविडच्या आधी मी प्रॉपर स्टॉक घ्यायला सुरुवात केलेली, कारण मी आधी एक्झिबिशन्स करायलाही थोडीशी अच्छा, सुरुवात त्याच्या केली. आधीच. हो. मग पहिलं एक्झिबिशन केव्हा केलं? पहिलं एक्झिबिशन 2019, एक असंच लोकल छोटं 2 दिवसाचं एक्झिबिशन होतं ऑक्टोबरमध्ये. हं, आणि मी म्हणजे माझा पर्सनल सेपरेट स्टॉल नव्हता. माझी आजी क्रोशाचं विणकाम करायची. तर तिचा अर्धा माल आणि माझे फॅब्रिक्स असं मी सुरू केलं. तर तोपर्यंत मी ड्रेस मटेरियल आणि बेडशीट सोडून मी प्युअरली फॅब्रिक्सवर आले होते. बरं. कारण त्या फॅब्रिकवर येण्याचा पण एक माझा टर्निंग पॉइंट होता. हं, हं, हं. गार्डनचा सेल तुम्ही ऐकलं असेल. हो. पुण्या मुंबईत गार्डन वरेलीचे खूप सेल हं. लागतात पहिल्यापासून. लहानपणापासून मला ती आवड होती, की तिथे जाऊन ते ताग्यातनं कापड कापून देतात. आपल्या आवडीने आपण चूज करून ते कापड घ्यायचं. हं. आणि असे मी खूप लहानपणी पण फ्रॉक वापरलेले आहेत. हं. तर तेव्हापासून तो ट्रिगर होता, की मला फॅब्रिकमध्ये काहीतरी करायचंय. हं. कारण का स्वतःच्या चॉईसेसनी, स्टायलिंगनी शिवून घालायला आजही लोकांना आवडतं, हो. कितीही रेडीमेड्स मिळत असले तरीही. तर त्यामुळे मी त्यासाठी ती फॅब्रिक्स शोधायला, म्हणजे हे बेडशीट वगैरे नाही मला करायचंय, की मी इथनं 200 कमवीन, तिथे 400 घालवीन, हा उद्योग नकोय. मला प्रॉपर करायचं तर फॅब्रिकमध्ये. असं म्हणून मी सुरू केल्यावर 6 महिन्यातच फॅब्रिककडे वळले. म्हणजे गार्डन हा तुझं हे का हां. मोटिवेशन हो, होतं का? मोटिवेशन असेल. कारण हां. मी तिथे जाऊन खूप खरेदी करायचे शाळेत असल्यापासनं. हं. आणि म्हणून मला त्याचं फॅसिनेशन होतं, की हे किती छान-छान फॅब्रिक्स मिळतात वगैरे. हं. म्हणून आपणही काहीतरी क्वर्की प्रिंट्सची फॅब्रिक्स आणावी. हो. ओके. मग त्याच्यापुढे काय केलं? फर्स्ट एक्झिबिशन बद्दल सांगत होतीस. मग काही फर्स्ट सेल झाला का त्याचा? हो, झाला. म्हणजे सॅटिस्फॅक्टरी म्हणता येईल असं नाही. पण हं. मी इथे उभं राहून माझं प्रॉडक्टबद्दल लोकांना सांगून हे विकू शकते. हं. निदान एवढा कॉन्फिडन्स त्या पहिल्या 2-3 लोकल एक्झिबिशन्सनी मला दिला. बरं. आता मग एक्झिबिशन चालू केली होती, मग नोकरीची त्यावेळेला रजा वगैरे टाकायची असे काहीच? नाही, ही छोटी एक्झिबिशन 2 दिवसाची असायची. त्यामुळे शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी मी ते करायचे. ओके. मग तेव्हा असं कोणी म्हणलं नाही कशाला करतेस नोकरी करून हे नाही. सगळं? कारण का मी म्हणलं तसं आजी वयाच्या 76व्या वर्षीपर्यंत क्रोशाचं प्रॉडक्ट्सचं एक्झिबिशन्स करत होती. हं. त्यामुळे घरच्यांना माहिती होतं ती करते तसं, तर ही हिचं काहीतरी करते. हं. त्यामुळे ॲज गुड ॲज माझी नोकरी चालू आहे, माझं रुटीन चालू आहे,
तर मी हे केलं काय किंवा अजून एक वेगळा साईड बिझनेस केला काय, काही फरक पडणार नव्हता. म्हणजे जोवर नोकरी करते तोवर हा. काही बोलण्याचं कारण हा. नाही. हा. अगदीच. आता मोठं एक्झिबिशन केव्हा केलं साधारण? 2021 मध्ये शुभारंभ लॉन्चचं. ते म्हणजे माझ्यासाठी ते खूप मोठं एक्झिबिशन होतं. 10x10चा स्टॉल, पण माझ्याकडे माल होता 4 बॅगा आणि तो स्टॉलच्या कुठल्या तरी कोपऱ्यातही मावेल असा तो माल होता. आठवतंय मला. हो. म्हणजे मागच्या सगळ्या वॉल्स रिकाम्या आणि समोर दिलेल्या 2 टेबलवर एक्स्ट्रा टेबल साठी न भांडणारी मी एकमेवच असतील, कारण माझा माल त्या 2 टेबलवर पुरून जायचा. किती इन्व्हेस्टमेंट असेल साधारण? तेव्हा 50,000-1,000. ओके. ही इन्व्हेस्टमेंट केली त्यावेळेला. त्या इन्व्हेस्टमेंट मधून काय मिळाले असतील किंवा काय शिक्षण मिळालं, काय लर्निंग झाले? हो, वेगवेगळे लोक तर भेटत गेले. आपले प्रोडक्ट लोकांना आवडतात हे पण कळलं. आणि तेव्हा फॅब्रिक बरोबरच मी म्हणजे असेच क्वर्की प्रिंट्स मध्ये किंवा कलमकारीमध्ये साडीज पण सुरू केल्या होत्या, मल कॉटन मध्ये आणि कॉटन मध्ये. पण साड्यांचा काउंट असेल स्टॉलवर हार्डली 25-30 साड्या आणि एक 100-200 मीटर फॅब्रिक. ह्याच्यावर जास्ती माल माझ्याकडे नव्हता, कारण दर महिन्याच्या पगारातनं मी थोडे पैसे त्या कॅपिटलमध्ये घालून रिस्क उचलून, एक मध्यमवर्गीय डोक्यात असतं ना, हे पैसे बुडले तर मी काय करू, माझ्या अकाउंट मधले पैसे घालवून मी काहीतरी करते, तर ते थोडंसं आपण जपून पावलं टाकतो. बरोबर. तर तसं करून मी ते 50,000 सुरुवातीला तू व्हॉट्सअप स्टेटस ठेवून अशी ऑर्डर घेतलीस? व्हॉट्सअप स्टेटस किंवा मी एक व्हॉट्सअप ग्रुप केला, त्याच्यात अर्धे अधिक नातेवाईक मैत्रिणी असेच लोक होते. पण त्यांना तरी किती विकणार आपण, दर 2 महिन्यांनी त्यांनाच नाही ना म्हणू शकत आता तुम्ही परत घ्या माझ्याकडनं काय. बरोबर. म्हणून एक्झिबिशन आणि सोशल मीडिया हे थोडं. सोशल मीडियाचा कसा वापर केलास तू याच्यामध्ये? मी 2019 मध्ये, म्हणजे तोपर्यंत मी पहिलं एक 7-8 महिने तर कलर अफेअर नाव न डिसाईड करताच बिझनेस करत होते. जसं फॅब्रिक्स मध्ये शिरले, ती माझी पहिली इन्व्हेस्टमेंट मला आजही आठवते. फॅब्रिक्स जेव्हा मी स्वतः पहिला स्टॉक मागवला 5,000 रुपये, आणि त्या 5,000 रुपयातनं मी जे काही मागवलं तेव्हा मला फॅब्रिक कट कसं करायचं हे माहित नव्हतं. माझ्याकडे मोजमापाला काहीही मीटर पट्टी किंवा काहीही नव्हतं. मी आमच्या इथल्या जेंट्स टेलर आहेत त्यांच्याकडे जाऊन मी ते फॅब्रिक, माझ्या अशा अशा ऑर्डर्स आहेत 2.5 मीटर 3 मीटर, तर ते मी कट करून आणायचे आणि मग ते मी लोकांना द्यायचे. ऑर्डर यायच्या कुठून मग? तेव्हा ओळखीतल्या लोकांकडनं. मी म्हणलं तसं हार्डली 30-40 लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप होता, त्यात बहिणी मैत्रिणी नातेवाईक असे लोक होते. पण पहिल्या त्या 5,000 इन्व्हेस्टमेंट मधनच माझं पहिलीच ऑर्डर, माझी पहिल्या 2 दिवसात मला 37.5 मीटरची ऑर्डर मिळाली होती ओळखीच्यांकडनं. त्यामुळे मी अशी छान होते, खुश होते की आपले 5,000 जे आपण इन्व्हेस्ट केले ते बुडणार नक्की नाहीयेत, सुरक्षित. म्हणजे एक जपून पाऊल टाकलेलं पण ते बरोबर पडलं असं तेव्हा वाटलेलं. कोविड मध्ये तू घे भरारी फेसबुक ग्रुप जॉईन केलास आणि आम्ही तुला खरं तर त्याच्यातून ओळखतो. सो तेव्हा तू पोस्टिंग तर खूप रेग्युलर करायचीस, त्याला खूप महत्व आहे, ते तर तू स्वतः सांग मी सांगण्याऐवजी. आणि तुझं लिखाण सुंदर आहे, त्यामुळे लिखाण केल्यामुळे माणसाला काय फायदा होतो हे पण तू जरूर इथे सांग. मी जेव्हा घे भरारी ग्रुप जॉईन केला तेव्हा पहिले 2-3 महिने आपण असे लांबून बघत असतो ना गोष्टी, हा असा असा एक ग्रुप आहे, इथे असे लोक आहेत, तर तशी पहिले 2-3 महिने मीही शांतपणे बघतच होते. त्याच्यानंतर मी 2-3 महिन्यांनी एखाद दुसरी कधीतरी पोस्ट करायला लागले आणि मग मी लाईव्ह केलं. तेव्हा कोविड जस्ट येऊन गेल्यानंतर 6 महिन्यात तरीही दुसरी फेज, तिसरी वेव असं करता करता लोक घरातच खूप महिने अडकून होती आणि मग लाईव्ह मध्ये ऑनलाईन बिझनेस कसा करायचा हे ऍक्च्युली लाईव्हने शिकवलं. पहिलं लाईव्ह केलं, लाईव्ह मध्ये कसं बोलायचं वगैरे तोपर्यंत अनुभव नव्हता. ट्रायपॉड लावून त्याच्या समोर आपण बोलायचं, समोर माणसांचे चेहरे दिसत नाहीत पण आकडे दिसतायत, खरंच कोण आपल्याला ऐकतंय का नाही इतनंही माहिती नव्हतं, पण आपण आपले प्रॉडक्ट्स दाखवायचे आणि बोलायचं. आणि त्या लाईव्हने मला जबरदस्त बिझनेस दिला. म्हणजे मी इतका जबरदस्त छान बिझनेस मिळाला की मी दर महिन्याला ऑलमोस्ट मी लाईव्ह सुद्धा मोजले तर घे भरारीवर 30-40 केलेत. तर इतके मी दर 1-2 महिन्यांनी लाईव्ह करत गेले. त्यामुळे पॉप्युलॅरिटी मिळाली का? हो, चेहरा ओळखायला लागतात ना लोक. नुसतं मी पोस्ट टाकली तर पोस्टवर नाव दिसतं, प्रोडक्ट दिसतात. लाईव्ह पण केला तर माझा चेहरा दिसतो. आणि लाईव्ह आणि पोस्टिंगचा पॉप्युलॅरिटी मला एक्झिबिशन मध्ये जाणवली. जेव्हा मी नवीन नवीन एक्झिबिशन करायला लागले तेव्हा लिटरली बायका येऊन स्टॉलवर म्हणायच्या, अरे हिचं लाईव्ह आम्ही बघितलंय, तुमच्याकडच्या साड्या खूप छान असतात. त्यांनी भले घेतलं काही नसेल पण अशी ते मला ओळखायला लागले होते, ब्रँडचं नाव ओळखायला लागले होते.
आणि तो फायदा मला एक्झिबिशन मध्ये स्टॉल घेतल्यावर सुद्धा झाला. दिसायला लागला. आणि लिखाणाचा जो मुद्दा तुम्ही म्हणलात, मला लिहायला आवडतं. म्हणजे मी अजून काही कविता वगैरे करते, लेख लिहिते. तर तसं मी एक तेव्हाच कोविडच्या काळानंतरच घे भरारीवर फॅब्रिक आणि बरंच काही नावाचा एक लेख लिहिला होता. त्यामध्ये मी वेगवेगळे प्रिंट्सचे प्रकार, ते कसं बनतं अशाबद्दल एक छोटासा एक लेख लिहिला होता. आणि तो लेख सगळ्यांना खूप आवडला होता. म्हणजे आधी कदाचित माझ्या पोस्टमुळे लोकांना मी माहीत नसेल, पण त्या लेखामुळे लोकांनी मला अरे किती छान लिहितेस पासून सुरुवात करून मग तुझ्याकडे हे फॅब्रिक मिळतं का, मग ते आहे का, असं त्यातनंही लोकांना कळलं की हिच्याकडे फॅब्रिक्स मिळतात. आणि अशी ती पण म्हणजे आपल्याकडे जर एखादी कला आहे तर ती लपवून ठेवण्यापेक्षा ती जगाला दाखवली तर त्याचा तुम्हाला तुमच्या प्रवासात किंवा तुमच्या बिझनेसमध्येही उपयोग होऊ शकतो, जो लिखाणाच्या बाजूने मी तो उपयोग करून घेते. म्हणजे आपल्यामध्ये कुठलंही स्किल असेल, करेक्ट, पण ते लोकांना कळण्यासाठी सोशल मीडियाचा वापर जरूर करायला पाहिजे. अगदीच. म्हणजे नुसतंच बिझनेस व्यतिरिक्त. करेक्ट. त्यामुळे एक ओळख मिळाली. कलर अफेअर नाव कधी दिलं? 2019 मध्ये. मी म्हणलं तसं तेव्हा नातेवाईकांना विकून विकून किती विकणार ह्या विचाराने आता आपण हळूहळू सोशल मीडिया वापरायला लागू. तर तेव्हा वेगवेगळ्या कुठल्या ग्रुप प्लॅटफॉर्म्सवर मी काही रजिस्ट्रेशन वगैरे केले. तिथलं रजिस्टर्ड मेंबर होण्यासाठी मला तेव्हा ब्रँड नेम हवं होतं. ओके. आणि मला माहित नाही का तर अफेअर हा शब्द मला हवा होता ब्रँड नेम मध्ये. मग मला चंद्रासनी सुचवलं की कलरफुल गोष्टी आपण फॅब्रिक जर ठेवणार आहे तर कलर अफेअर का नको, म्हणून ते नाव त्याच्याकडून आलंय. म्हणून असं ते कलर अफेअर झालं. तेव्हा लोगोही आपला आत्ता जो लोगो आहे तोही नव्हता. तेव्हा सिम्पल एका ॲपवरनं वगैरे जसे लोगो बनवायचे तर तसा बनवलेला लोगो होता त्या रजिस्ट्रेशन पुरतं. आणि ते तसं 2 वर्ष कोविड होईपर्यंत त्या जुन्या लोगोवरच चाललं होतं. आणि मग तिथे मी सोशल मीडियावर पोस्टिंग वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी करायला लागले. व्हॉट्सअप स्टेटस आणि या गोष्टींमधनं मला वेगवेगळे कस्टमर्स मिळत गेले, ऑर्डर्स येत गेल्या आणि ऑर्डर्सचं रोलिंग होत होतं. म्हणजे असं नाही की मी आज एक पोस्ट टाकली, एक ऑर्डर आली, 8 दिवस काहीच नाही. रोज एखादी तरी ऑर्डर यायचीच. आणि त्यासाठी कन्सिस्टन्सी पोस्टिंगमध्ये पाहिजे. म्हणजे माझा अजूनही पोस्ट करताना हाच हेतू असतो, प्रत्येक पोस्टमधनं निदान एक ऑर्डर आली पाहिजे. सिंपल गणित आहे. जर तुम्हाला रोजच्या पोस्टमधनं सपोज 2000ची एक ऑर्डर आली, महिन्याला तुम्हाला 60,000चा बिझनेस सोशल मीडिया देतो. बेस्ट. हे तुम्हाला केलं तर करता येऊ शकतं, फक्त त्यासाठी कन्सिस्टन्सी पाहिजे. करेक्ट. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत पोस्टिंग हे जरुरी आहे. सोशल मीडियावरती तू कुठे पोस्टिंग करतेस? म्हणजे फेसबुक वरती ग्रुप्स मध्ये की कुठे करतेस? फेसबुक ग्रुप्स मध्ये करते, प्लस माझ्या इन्स्टा हँडल आहे color.affair नावानी. तिथे रील्स आणि काही पोस्टिंग होतं आणि माझ्या फेसबुक पेजवर पण होतं. प्लस स्वतःच्या पर्सनल अकाउंटवरनं पण जेव्हा एक्झिबिशन्स किंवा असतं तेव्हा ऍड पोस्ट केल्या जातात. मेनली सोशल मीडिया ग्रुप्सवर करते. करेक्ट. म्हणजे फेसबुक ग्रुप्स. फेसबुक ग्रुप्सचा तुला फायदा झालेला आहे कोविड मध्ये सुद्धा. आता हे जे तू मध्ये एक्झिबिशन्स म्हणजे तू जे म्हणालीस घे भरारी बरोबर जे पहिलं केलं, त्याच एक्झिबिशन मध्ये घे भरारीचं खूप मोठं पावसामुळे नुकसान झालं होतं. मला ते माझं नाही, माझं पहिलं शुभारंभ पहिले तर माझी घे भरारी एक्झिबिशन करायची सुरुवात तर अजूनच एक वेगळी आहे. म्हणजे 2 एक्झिबिशन्स बावधन आणि औन मी बुक केली होती. मला छान स्टॉल्स मिळाले होते वगैरे, पेमेंट केलेलं. आणि त्याच्यानंतर पावसामुळे त्या दोन्हीचे एकदा पाऊस आणि एकदा काहीतरी फ्लेक्स आणि याची कामं होती म्हणून कॅन्सल झालं आणि पोस्टपोन झालं. बरं तेव्हा मी जॉब करत होते. पोस्टपोन झालेलं एक्झिबिशन वीकडेज मध्ये होतं. एक आपण 4 दिवसाचं दिलेलं, ते लॉकडाऊनच्या काळात. करेक्ट. तर त्यामुळे मला ती कॅन्सल करून मी पैसे परत घेतले. त्यामुळे माझी पहिल्या एक्झिबिशनची एक्साइटमेंट, इंटेन्सिटी सगळं तिथेच गायब झालेलं, कारण 2 वेळा मी पैसे दिले आणि मी परत घेतले. मग 2021ला शुभारंभचं जेव्हा पहिले केलं तशी मी शुभारंभची 4 केली. आणि चौथं जे होतं 22च्या दिवाळीतलं, जिथे आपलं खूप मोठं पावसाळा 1.5 दिवसातच पाऊस आला, तर ते होतं एक्झिबिशन. पण तेही छान झालेलं. म्हणजे शुभारंभला सुद्धा म्हणजे तेव्हा मला आठवतंय त्या 10 बाय 10च्या स्टॉलमध्ये मी अख्खी, अजून 4-5 लोक, तरीही मला शनिवारी 4 लोक मदतीला लागायची. एवढ्याशा स्टॉकमध्ये सुद्धा इतकं शनिवारी खूप जबरदस्त रिस्पॉन्स असतो. तर पण अशी सुरुवात हळूहळू चालू होती. पण तो माल तेव्हा 50-60 हजाराचाच होता. म्हणजे रेंट, माल आणि सगळी गंमतच होती. म्हणजे तेव्हा कदाचित चंद्रासने बोलून नसेल दाखवलं, पण त्यालाही कदाचित हा प्रश्न तेव्हापासून होता की ही नक्की रेंट किती भरते, ही माल किती भरते, हिला पैसे किती मिळतात आणि नक्की ह्यातनं ती खरंच प्रॉफिट करते का.
पण अर्थात घरनं सपोर्ट होता, त्यामुळे दोन्ही घरच्यांनी हा प्रश्न मला तेव्हाही कधी नाही विचारला. बेस्ट. घरच्यांची साथ असेल तर काही होऊ शकतं. या व्यतिरिक्त काही हेल्थ इश्यूज पण आहेत तुला. सो ते हेल्थ इश्यूज, नोकरीतले मनस्ताप असतातच प्रत्येकाला, चॅलेंजेस वेगवेगळे आणि त्यात ही बिझनेसची आवड. हे सगळं कसं बॅलन्स केलंस? नोकरी करताना सुद्धा शिफ्ट टायमिंग सोडून उरलेल्या वेळेत पोस्टिंग हे झालंच पाहिजे किंवा 2 तास तरी आपल्या बिझनेसच्या कामासाठी देता आलेच पाहिजेत. हे मी तेव्हापासून पाळलं. आणि हेल्थ इश्यूज म्हणाल तर मेन आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स हा एक मोठा इश्यू असतो. तुमच्या आयुष्यात बाकी काही नसेल तरी हे असतंच. सगळ्या 25-30 वर्षापासून 50च्या बाईपर्यंत ही असतेच असते. त्यातनं बऱ्याच गोष्टी, राग, चिडचिड, मूड स्विंग्स हे सगळं होत असतं आपल्याला. त्यामुळे मला बाकी हेल्थ इश्यू याच काही नव्हते, पण हे सगळे मूड स्विंग्स सगळ्यांसारखेच मलाही होते. कधी कधी असं वाटायचं की नाही, आपण हे का करतोय, कशाला करतोय, ऑफिसही करायचं, घरचंही बघायचं, आणि मग आता ते बिझनेसचं एक डोक्यात आहे. साईड बिझनेस नाव होतं तेव्हा, एक त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याकडे साईड बिझनेस एक गोड नाव दिलेलं आहे की जो पूर्ण वेळ न करायचा व्यवसाय. तर तेव्हा तो साईड बिझनेसच होता. तर मग हे कशाला एवढी मरमर आपण करतोय, काय करायचं एवढं साध्य करून, जीव थकतोय, शरीर थकतंय, मन तर केव्हाच थकलंय, असं वाटून कितीतरी वेळा ते क्विट करायची इच्छा झाली. पण तरी मोटिवेशन स्वतःतनच येतं नेहमी. जेव्हा तुम्हाला काहीतरी खरंच करायची खुमखुमी असते तेव्हा सगळ्या गोष्टी मागे टाकून तुम्ही ते करता. आणि म्हणून मी माझं एखादं दुखणं असो किंवा PCOD असो, हार्मोनल इम्बॅलन्स असो, किंवा आता गेल्या वर्षभरात झालेलं गुडघ्याचं नाटक असो, हे सगळं बाजूला ठेवलं की मी एकदा कलर अफेअर मध्ये शिरले की मला बाकी काही गोष्टी नाही आठवत. बरोबर. थोडक्यात पॅशन असेल तर काही आपण करू शकतो, ही गोष्ट. आणि मेन ती तुमची प्रायोरिटी असेल ना, तर तुम्ही त्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करू शकता. या सगळ्याला नवऱ्याची काय रिॲक्शन होती? साथ होती की खूप भानगडी करते, बंद कर आणि शांत राहा? बंद कर असं कधीच नव्हतं. कारण एक तर माझा पहिल्यापासून स्वभावच आहे, जे करेन ते भिडून करायचं. हरले तरी स्वतःच्या जीवावर आणि जिंकले तरी स्वतःच्या जीवावर. दुसऱ्या कोणाचे काहीही उपकार, म्हणजे आता माणसाला माणूस लागतो हे मला मान्य आहे, पण कोणाच्या उपकाराखाली मला काही कधी करायला नाही आवडत. त्यामुळे जे काही आहे स्वतःच्या मनगटाच्या जोरावर करायचं. त्यामुळे त्याचा मेंटल सपोर्ट प्रचंड होता तेव्हाही, की तू कर. आणि तेव्हाही म्हणजे शुभारंभच्या किंवा माझ्या अगदी छोट्या छोट्या एक्झिबिशन्स पासून माझं, म्हणजे तेव्हा तर माझा माल लिटरली रिक्षेतनं वगैरे न्यायचे मी. एका रिक्षेत मावतील एवढाच माल असायचा माझ्याकडे त्या स्टॉलवर. पण तेव्हापासून तो स्टॉल लावायला मला मदत करायला वगैरे यायचा. घरच्यांची म्हणजे सासरच्यांचीही आणि माहेरच्यांची त्या बाबतीत काही ना नव्हती. उलट आपली मुलगी काहीतरी वेगळं करते हे कौतुक बघायला प्रत्येक एक्झिबिशनला अजूनही माझे आई बाबा पुण्यात असेल जवळपास तर येतात. त्यामुळे तसं कौतुक त्यांनाही आहे आणि सासरीही तेवढंच कौतुक आहे. म्हणजे म्हणतात ना सगळ्यांची, म्हणजे असं रेबेल होऊन कोणीही यशस्वी व्हायला की तो पेटून उठतो आणि यशस्वी होतो, पण सगळ्यांची साथ असेल तर थोडं यशस्वी होणं सुसह्य होतं, सोपं होतं. आणि मनस्ताप कमी होतो. बॅकएंडला आपल्याला वेगळे मूड स्विंग्स कमी होतात. हो, ऑब्व्हियसली. सो अजून एक असा प्रश्न मला वाटतो की तू आणि मी बऱ्याचदा भेटायचो त्या काळामध्ये, ज्या काळात तू नोकरी करत होती, आणि तेव्हा सारखं तू म्हणायचीस, आता मी नोकरी सोडणार आहे, आता मी नोकरी सोडणार आहे. आणि नोकरी सोडणं हा जो होता ना तुझा प्रवास, की मला तू सारखीच सांगायचीस की आता मी नोकरी सोडणार आहे. सो हे सगळं जमलिंग कसं झालं आणि मग नोकरी सोडण्यापर्यंत तू पोचलीस, आणि त्यावेळेला कलर अफेअरचं काय स्टेटस होतं? मी म्हणलं तसं नोकरी करताना वर्षातनं 3 ते 4 एक्झिबिशन्स करू शकायचे, एवढंच होतं. आणि ऑनलाईन सोशल मीडियामुळे माझा चांगला बिझनेस होत होता. म्हणजे जितका त्या बाजूनी साईड बिझनेस म्हणून, साईड इन्कम म्हणून गरजेचा आहे तितका तो होत होता. म्हणजे मला 4 पैसेही एक्स्ट्रा मिळतात, पगारा व्यतिरिक्त पैसे मिळतात, त्यातनंच माझं सगळं कॅपिटल वगैरे सगळं मॅनेज होतंय, असा तो बिझनेस चालू होता. मी खुश होते. काहीतरी गंमत जम्मत थोडेसे पैसे हातात एक्स्ट्रा मिळतात अशी मी खुश होते, कारण तो म्हणलं तसं साईड बिझनेस होता तेव्हा. आणि नोकरी सोडायची म्हणजे कुठेतरी मी डेस्क जॉबसाठी बनलेली नाही, हे खूप आधीपासून डोक्यात होतं. पण मी म्हणलं तसं लग्नानंतर दोघांनी मिळून संसार सांभाळायचा या जबाबदाऱ्यांमुळे कुठेतरी मी घाबरत होते की नाही, जॉब नको सोडायला. कारण कसं असतं, नोकरीत 1 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये एक फिक्स सॅलरी जमा होते, त्याचा काय विनियोग करायचा हे सॅलरी यायच्या आधीच आपलं ठरलेलं असतं. हा EMI आहे किंवा जे काही, तेव्हा
म्हणजे अर्ली डेज मध्ये तर काही EMIs वगैरे पण नसायचे, मजा करणं किंवा काही थोडीफार सेव्हिंग असेल, घर खर्च असतील, तर सगळे आपल्या गोष्टी ठरलेल्या असतात सॅलरीतनं काय करायच्या. तर ते ठरलेलं असतं, तर ते मोडायचं याच्यासाठी जी डेअरिंग पाहिजे होती ती थोडीशी लेट घेतली मी, डेअरिंग उडी घेतली. तर त्यामुळे तो मधला गॅप असा होता की सोडू का नको सोडू, सोडू का नको सोडू. पण वन फाईन डे असं झालं, सलग 2-4 महिने अशी खूप रडारड आणि असे मी काढलेत. म्हणजे मी एकटीचीच स्वतःला शोधण्याचीच ती रडारड होती मे बी. आणि मी असं त्यालाही चंद्रासलाही 2-4 वेळा म्हणलं, मी आता मला जॉब सोडायचा. पण 2 दिवसांनी मी असं म्हणायचं, नाही नाही ठीक आहे, मी कंटिन्यू करते. आणि मी हसत ऑफिसला जायचं. पण असंच एकदा झालं की नाही, खूप 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 रडले आणि मी त्याला सांगितलं, नाही बास, मला आता जॉब सोडायचा. तर त्याला असंच होतं की सलग 2-4 वेळा ही असं म्हणलीये आणि ही परत 2 दिवसांनी नाचत ऑफिसला गेली, त्यामुळे ही काही जॉब सोडणार नाही. शेवटी तो एक कम्फर्ट झोन झालाय हिचाही. शिफ्ट वर्किंग आहे, काय पाहिजे अजून. शिफ्ट वर्किंग मध्ये अर्धा दिवस घरी निवांत मिळतोय, घरचं सगळं करून सगळं तिला मजा करता येते आणि त्यालाही टेन्शन नाही, मलाही टेन्शन नाही. आणि 1 तारखेला टिंग टिंग होत आहे. हा, अगदीच. त्यामुळे तो असा होता की बहुतेक ही नुसतंच परत बोलेल आणि येरे माझ्या मागल्या की ओके नाही मी करते जॉब. अशी किती वर्ष अजून जातील ह्याची गॅरंटी नाही. पण ते मेंटल प्रेशर मी जे घेतलं होतं की नाही, मला आता माझ्या हेल्थवर काम करायचंय आणि म्हणजे तेव्हाही माझा हा बिझनेस पूर्ण करीन हेही डोक्यात नव्हतं, पण मला जॉब सोडायचाच होता. आणि असं म्हणजे मी एका ट्रिपला गेले, ट्रिपला म्हणजे एका मैत्रिणीकडे गेले. तिकडनं येतानाच्या प्रवासात आम्ही 2 दिवस फोनवर वगैरे बोलत, मी परत हे बोलतच होते की मी जॉब सोडणार. तो म्हणला ठीक आहे तू ये, मग एकदा 2 दिवस बसून बोलू, ठरवू, तुला जे वाटतं ते तू कर योग्य. तर म्हणलं ठीक आहे. पण ट्रिपवरनं येताना म्हणजे फॉर्च्युनेटली काही झालं नाही, पण मी ज्या बसमध्ये होते त्या बसचा, शिवशाही बसचा ऍक्सिडेंट झाला. आणि असा दुसऱ्या एका मोठ्या बसनी येऊन धडक दिली आणि अंगांवर काचाचा खच वगैरे पडला होता आमच्या गाडीतल्या सगळ्या लोकांच्या. अर्धे लोक झोपेत होते वगैरे. मग तिथे ते पोलीस वगैरे बोलवून तिथे आम्हाला उतरवून वेगवेगळ्या गाडीतनं 2-4 लोकांना पाठवून दिलं. आणि ती एक कुठेतरी थोडीशी किक होती की लाईफ इज अनसर्टन. किती अनसर्टन्टी आहे लाईफमध्ये. मी आज करू उद्या करू म्हणत बसले तर मी काहीच नाही करणार. मग मी हे पाट्या टाकायचंच काम करणार. माझा निर्णय झालेला की मला जॉब सोडायचा आहे. म्हणजे कुठला प्रसंग तुम्हाला कुठली किक देईल सांगता येत नाही म्हणतात ना, तसं आहे. मी त्या रात्री 11:30ला घरी आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ऑफिसला जायच्या आधी मी याला सांगितलं की नाही, माझा डिसिजन झालाय, मी जॉब सोडते. त्यांनी फक्त 3 शब्द विचारले, आर यू शुअर? म्हणलं हो. तो म्हणला ओके गो फॉर इट. आणि मी त्याच दिवशी जाऊन रिझाईन केलं. मी माझ्या हेल्थसाठी, हेल्थवर काम करण्यासाठी रिझाईन करते असंच माझ्या तेव्हा डोक्यात होतं. मेंटल पीस हवा होता मला मेनली कामाच्या प्रेशर पासून. म्हणून मी रिझाईन केलं आणि मी घरी आले. 3 महिन्याचा नोटीस पिरियड सर्व केला. तोपर्यंत असं उडत बागडतच होते की आता माझा जॉब संपलाय, आता मी मोके. सुट्टी, उन्हाळी सुट्टीचं फिलिंग होतं, कारण माझा जॉब म्हणजे लास्ट डे झाला तो मार्च महिना होता. त्यामुळे आता समर वेकेशन्स, लोकांना असंच वाटत होतं समर वेकेशन्स. आणि मग मी तेव्हा एका ट्रिपला गेले, ऋषिकेशला गेले मी. आणि माहित नाही काय, गंगेत उडी मारल्यावर माझ्या डोक्यातलं जे काही होतं ते सगळं गेलं आणि मला असं एकदम क्लिअर माइंड झालं. आणि मग मी आल्यावर विचार केला की आता मी जॉब सोडलाच आहे, तर मी बिझनेसकडेच जास्त लक्ष देते. आणि मग मी बिझनेसकडे अजून थोडं सिरियसली बघायला लागले, कारण आता माझ्या हातात जॉब नव्हता. त्यामुळे जॉब करून करणारा तो साईड बिझनेस नव्हता, आता तोच फुल टाइम बिझनेस होता. अशी ती त्याची सुरुवात मी केली. तर हे नोकरी सोडल्यावरती तुला कोणी बोललं नाही की आता काय पुढे? म्हणजे मी रिझाईन केलं त्या दिवशी फक्त चंद्रासला माहिती होतं. एक 8-10 दिवसांनी मी, का 8-10 दिवसांनी असेल, दोन्हीही घरी समोर बसून या गोष्टी सांगितल्या. आणि मी हेच सांगितलं कारण मी म्हणलं तसं मला परत जॉब करायचाच होता. त्यामुळे मी सांगितलं की मी 4-6 महिन्याचा ब्रेक घेते, मला मानसिक शांतता हवी आहे, मला काहीतरी जॉब चेंज वगैरे बघता येईल, म्हणून मी एक सुट्टी एन्जॉय करायला हा ब्रेक घेते आणि म्हणून मी जॉब सोडलाय. तर सासरचे वॉज लाईक ओके तुझा डिसिजन आहे. बाबांना प्रश्न होता, ते म्हणले म्हणजे हातात आजकाल लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, 30-35 हजार जे काय मिळतात, हातात असलेली नोकरी सोडून हा ब्रेक घ्यायचं काय खूळ आहे असं त्यांना वाटलं. पण ठीक आहे, ही वॉज ओके, कारण मी 6 महिन्यांनी परत जॉब जॉईन करणार आहे.
आणि ऍज गुड एज एका पॉइंटला असं होतं, तुला आणि तुझ्या नवऱ्याला चालतंय, मग बाकीचे लोक कोणी काय मध्ये बोलतील असं, तेवढं आमच्या डिसिजनची प्रायव्हसी आमच्याकडे होती. त्यामुळे मग तसं ओके होते घरचे सगळे. घरच्यांना काही प्रश्न नव्हता, दारच्यांना फार प्रश्न होते पण. आणि म्हणजे 1-2 महिने गुडी गेले, दर 2 महिन्यातनं एकदा दोनदा असे मला खूप ओळखीच्या लोकांनी फोन केलेत. म्हणजे जसं काही मी दर महिन्याचा खर्च त्यांच्याकडे मागायला जाते असे फोन केलेत लोकांनी. अगं तू जॉब का सोडलास, मग तू आता नवीन जॉब कधी घेणार आहेस, मग तू बायोडेटा कधी पाठवणार आहेस, नाही जॉब सोडू नको, एक फिक्स इन्कम पाहिजे, असे फोन मला घरच्यांनी नाही दारच्यांनी केले. किती काळजी होती तुझी. हो, म्हणजे मला एका पॉइंटला असंही वाटलं, मी माझा खर्च लिहून देते आणि त्यांना सांगते ओके 1 तारखेला तुम्हीच हे मला पाठवा, म्हणजे मलाही फील येईल जॉब करते मी तुमच्याकडनं पैसे घेऊन, आणि तुम्हालाही फील येईल तुम्ही कोणाला तरी जॉब दिलाय. त्यामुळे असं बाहेरच्यांनी डोक्याला शॉट खूप दिला, घरच्यांनी नाही दिला कधीच. पण मग एका पॉइंटला मी त्यांना सांगायला लागलं की मला जॉब लागला की पहिले पैडे मी तुम्हालाच घेऊन येईन. त्यामुळे तसे फोन येणं मग बंद झालं. आता आपल्याला जॉब तर करायचाच नव्हता, सो मग बिझनेसकडे कसं कसं बघितलं आणि काय काय डेव्हलपमेंट्स केल्या? त्या म्हणजे जॉब सोडल्यावरच लगेच मी खूप जोशाने उडी मारणार होते बिझनेसमध्ये. ते सोशल मीडियावर चालूच होतं, पण तरी ती उडी तेव्हा मारता आली नाही, कारण एक मेंटल सेटबॅक मला बसला. माझी आजी गेली त्या वर्षीच, जॉब सोडल्यावर 3-4 महिन्यात, आणि त्यातनं मी 6-7 महिने बाहेरच नाही येऊ करत होतीस एक्झिबिशन? हा, ती मी 2-3च केली, पण कुठेतरी 33 वर्षाचा तिचा सहवास होता, आणि कुठेतरी त्यातनं मी 6-7 महिने बाहेर नाही येऊ शकले, म्हणून ते 6-7 महिने माझे वाया गेले अशासाठी की मी फुल फ्लेज लक्ष देऊन काही बिझनेस एक्झिबिशन वगैरे करूच शकणार नव्हते. त्यामुळे तो सीझन मी वाया गेला म्हणण्यापेक्षा तो सीझन मी स्वतःच्या मानसिक शांततेला जपायलाच दिला. आणि 2025च्या सुरुवातीपासून मी पूर्ण एक्झिबिशन्स मध्ये उतरायला सुरुवात केली. म्हणजे आधी 3-4 एक्झिबिशन्स वर्षातनं करायचे. 2025 मध्ये मी जी जानेवारीत सुरुवात केली ती मुंबईतली बरीच सारी लोकेशन्स, बेळगाव असेल, सांगली असेल, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूरची मोठी उडी, तर असे 19 ते 20 एक्झिबिशन्स मी एका वर्षात केले. ग्रेट. आणि ते करायला जमले कारण मी जे ग्रॅच्युइटीचे पैसे आले माझे ते सगळे, किंवा माझी जी तेव्हाची थोडीफार इन्व्हेस्टमेंट होती ती सगळी, कारण आता 6-7 महिने होऊन गेलेत, एका पॉइंटला असं झाले 6 महिने सुट्टी संपली, पण मग आता काय. आणि चंद्रास रोज म्हणायचा तुझा बायोडेटा कधी पाठवायचा आहे का, कुठे पाठवायचा आहे का, मी रोज म्हणायचे हो बनवते. दोघंही एवढंच म्हणायचो, बनवला त्यांनीही नाही माझ्यासाठी, मीही नाही माझ्यासाठी. आणि मग शेवटी तोच एक दिवस म्हणला की तुला जर बिझनेसच करायचा आहे तर तू 6-8 महिने स्वतःला बिझनेसमध्येच झोकून दे, जे होईल ते आपण बघू. त्यात नाही वर्षभरात यश आलं तर मग आपण गॅप दाखवून परत नवीन काहीतरी जॉब तू घे. आणि मग मी 25 पासनं जी ती उडी घेतली, तर मग मी एक्झिबिशन्स करत गेले. पहिला अनुभव कोल्हापूरचा होता तुझा, आणि ओव्हरऑल कसे बाहेरचे अनुभव कसे राहिले? बाहेरचे अनुभव 2 टियर सामान घेऊन जायचं, 2 टियर सिटीज मध्ये माझे प्रोडक्ट्स खूप आवडले लोकांना, म्हणजे सगळीकडेच आवडले. सामान घेऊन जायला लकीली ट्रान्सपोर्टर्स वगैरे ही इतकी छान सिस्टीम लावून दिलेली होती, त्यामुळे काही प्रश्न नाही आला. पण कोल्हापूरला मी पहिले पण बाहेरच्या एक्झिबिशनला मी गाडी घेतली होती, आणि गाडी पण मी माझ्या पूर्ण बिझनेसच्या जोरावर घेतलेली गाडी आहे. म्हणजे तेव्हा तर फक्त मी ऑनलाईन करत होते, फार एक्झिबिशन्स वगैरे नाही, पण तशी ती गाडी घेतलेली. आणि तरी तेव्हाही माझ्या डोक्यात होतं दर महिन्याच्या गाडीचा हफ्ता माझ्या बिझनेस मधूनच जाईल. तर तेव्हा ती गाडी घेतलेली. तर आम्ही कोल्हापूरचं एक्झिबिशन आठवतंय, आम्ही दोघं तो एक 6 फुटी स्टँड असा धरलेला, मध्ये आडवा टाकून, मागचे सीट फोल्ड करून 5-7 बॅगा, तेव्हा 4 बॅगांवरनं मी 8 बॅगांवर गेलेली होते. असं ते मी बाहेरचं आमच्या स्वतःच्या गाडीतनं सामान नेऊन आम्ही एक्झिबिशन केलेलं, कारण ते खूप ऐनवेळी ठरलेलं. 15 दिवस आधी ठरलं होतं की मी हे करते. पण छान अनुभव आहे, बाहेरच्या सिटीज मध्ये छान अनुभव आहेत, पुणे, मुंबई, सगळीकडे. 2 सिटीज मध्ये जास्ती ह्याचं गरज असते ह्या प्रोडक्ट्सची, जसं की एक वर्की प्रिंट्स आहेत, असं वाटतं का, किंवा कसा रिस्पॉन्स असतो? नाही, गरजपेक्षा आजकाल काय झालंय, पुण्या मुंबईमध्ये फॅशन, म्हणजे मुंबई तर फॅशन इंडस्ट्रीला खूपच वाव आहे. तिथे जो काही फॅशन मध्ये येतं ते पहिले मुंबईत खूप जास्ती हाईप होतं, पण 2 टियर सिटीज मधल्याही आजच्या जनरेशनच्या मुलामुलींना असं काहीतरी हटके आणि गोष्टी हव्या असतात, तर त्यामुळे ह्याला रिस्पॉन्स. आणि आजकाल असं झालंय नेक्स्ट जेन
म्हणण्यापेक्षा माझे या क्वर्की साड्यांचे क्लायंटेल सुद्धा 50+ वालेही आहेत. जशी म्हणजे की मी आहे, हा. नेसलेली साडी. म्हणजे आवडतं, कारण त्याचा फील इतका छान आहे. हम्म, त्यात प्रिंट काय, आधी पूर्वी आपल्या आज्या वगैरे विचार करायच्या, हम्म, हे काय घातलंय, हे हम्म. आपल्या अंगावर काहीतरी दिसणार आहे का. हम्म, म्हणजे मी स्वतः सायकलच्या फॅब्रिकचे कुर्ते शिवून घातलेले किंवा हम्म. वन पीस, आजी म्हणायची हे काहीतरी शिवलंयस, बंडलच दिसतं. हम्म, हे ती म्हणायची, कारण तो त्यांच्या जनरेशनचा विचार होता. हम्म. पण आजच्या जनरेशन मध्ये वय 18 असो किंवा 81, सगळ्यांना हटके जे काही मार्केटमध्ये येईल ते हवंय. रिक्षा, सायकली, बाईक, कार, काहीही तुम्ही आणा हटके, पक्षी. आम्ही तयार आहोत. तो हम्म. चेंज एक्सेप्ट करायला लोक तयार आहेत. हम्म, त्यामुळे आणि मग मी आता साड्यांचा पसाराही वाढलाय. फॅब्रिक्स आणि साडीज मध्ये क्वर्की प्रिंट्स आहे म्हणा, किंवा हँडब्लॉकचं मेन माझं काम आहे सगळं. तर त्या गोष्टींसाठी मला 2 tier सिटीजमध्ये मेन कॉटन असल्यामुळे सगळीकडे खूप छान प्रतिसाद असतो. हे जे आता एवढं सामान तू भरतेस, तर आता तर वडिलांनी काहीतरी मदत केली असं हो, म्हणाली होतीस. हो. सो त्याविषयी काही सांग ना. कारण काय असतं, कित्येकदा आपण खूप स्वाभिमानी राहून चालत नाही. कित्येक अगदीच. आपण मदत घेतो कोणाची, अगदीच. आणि त्या वेळेला ती मदत महत्वाची पण असते. अगदीच. त्यामुळे आय एम ग्रेटफुल की मी असंच एकदा, म्हणजे ग्रॅच्युइटीचे पैसे तर मी घातले, पण तरीही मला लागोपाठ एक्झिबिशन, जेव्हा 19 एक्झिबिशन्स वर्षात करायचे आहेत आणि माल रोलिंग पाहिजे, कॅपिटल रोलिंग पाहिजे, त्या 19 मधली 2-4 फ्लॉपही होऊ शकतात, पण लागोपाठच्या विकेंडला असल्यामुळे तुमच्याकडे तेवढं सामान रेडी पाहिजे. करेक्ट. बाहेर एक्झिबिशन करायचं तर 50,000चा माल नेऊन चालणार नाही. अशा सगळ्या विचारांनी जेव्हा स्टॉक वाढवायचं ठरवलं, पहिलं मुद्दा होता पैसा. तर तो मी जस्ट जॉब 6-8 महिन्यापूर्वी सोडल्यामुळे ग्रॅच्युइटीचे पैसे माझ्याकडे होते. असं कोणीतरी हवं की जो पुढचे 4-5 वर्ष माझ्याकडे पैसे मागणार नाही. बाबा डुबले तरी ठीक आहे, पण ही आपल्याला 4 वर्षांनी देईल. यासाठी मला लोन वगैरेवर, इंटरेस्ट वगैरेवर, गोष्टींवर काही विश्वास ठेवायचा नव्हता. तर मग मी माझे पैसे, आणि मी वडिलांशी बोलले, त्यांनी मला एक चांगली अमाऊंट त्यांनी मला मदत केली, आणि मग मी ते सगळे पैसे मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले. नोकरीत जे तुला इन्कम मिळत होतं आणि आता जे बिझनेस मध्ये 19 एक्झिबिशन्स केलीस तू, ह्यामध्ये काय फरक दिसला? कुठे तू स्वतःला आता बघतेस की नोकरी सोडल्याचं वाईट वाटतंय की काय नाही. होतंय? वाईट नाही वाटत आहे नक्की, कारण नोकरी म्हणजे असं असतं ना, दुसऱ्याच्या दरबारात आपण नेहमी नोकर असतो आणि तो मालक असतो. इथे दरबारही माझा आहे, मालकही मीच आहे. आपल्या मनगटात जर कपॅसिटी आहे, आपण 10 लोकांना काम देऊ शकतो, तर आता ते पुढे करायचं डोक्यात आहे. त्यासाठी हे मला आनंद देतंय की जे मी करते ते सक्सेसफुल होतंय, याचा आनंद आहेच. आणि ते इन्कमचा विचार म्हणाल तर नोकरीत जितके पैसे मिळत होते त्याच्यापेक्षा जास्त पैसे यात नक्कीच मिळतात, आणि म्हणूनच मी ते कंटिन्यू केलंय. जर तेवढे मिळत नसते तर मी लागोपाठ 19 एक्झिबिशन मध्ये फक्त भाडी भरून एक्झिबिशन करत गेले नसते. म्हणजे मगाशी आपण जे म्हणलं, लोकांना जे प्रश्न असतात, तर तू जॉब कधी करणार, का सोडणार, तसा बाहेरच्या लोकांनाही हा प्रश्न होता. अगं तुला खरंच काही त्यातनं मिळतं का, रेंट निघतं का, रेंट निघतं का, पेक्षा तुला ते रेंट भरणं परवडतं का, आणि परवडतं का तर म्हणजे खरंच काही मिळतं का. तर मग मी तेव्हा त्यांना अशीच उत्तरं दिली की मला जर काही मिळत नसते तर मी माझी अख्खी इन्व्हेस्टमेंट घालून मी एवढी 20 एक्झिबिशन्स केली असती का. मग त्याच्यानंतर मला असे फोन चौकशांचे वगैरे येणं बंद झालं, कारण मी ते तुकडा पाडते, ते एका ह्याच्यातच तुकडा पाडते, त्यामुळे मला ते भिजत घोंगडा आवडत नाही. पुणेरी. हो, पक्की सदाशिव पेठी आहे मी त्या बाबतीत. टोमणे आणि शाल जोडीतले हे मी कितीही मारू शकते. सो आता कलर अफेअर कुठे आहे सध्या? आत्ता सध्या असं आहे, 4 बॅगांपासून माझा कलर अफेअरचा प्रवास 20 बॅगांवर आलाय. आणि पूर्वी 2 टेबलांवरही कसा बसा पसरून माल ठेवलेला असायचा. आता मला 2 टेबल जी दिलेली असतात त्याच्याबरोबर एक्स्ट्रा 2 टेबल लागतात, एक्स्ट्रा 2 स्टँड लागतात. तरी गेला बाजार जागा पुरत नाही मुंबईतला वगैरे, म्हणून टेबलाच्या खाली 4 पिशव्या माल तसाच न काढता ठेवलेला असतो. तर त्यामुळे हा प्रवास चांगला आहे. जेव्हा पहिलं एक्झिबिशन केलं 40-50 हजार इन्व्हेस्टमेंट मधनं, आणि आता 7-8 लाखाची इन्व्हेस्टमेंट त्याच्यात आहे माझी, पण तो आनंददायी आहे. कारण दर दिवशी तुम्ही 1% ग्रो होत नसाल तर काहीच अर्थ नाहीये कुठली गोष्ट करण्यात. आणि माझी कॉम्पिटिशन कायम स्वतःशीच आहे. म्हणजे आपण स्वतःपेक्षा उद्या 1% जर ग्रो होत असू तर आपण पुढे जातोय. बरोबर. हा काय करतोय, ती काय करते, मग माझंच बघून हिने 1200ची साडी 1000लाच का लावली, मी या गोष्टी इग्नोर करते. ज्यांना माझ्या प्रॉडक्टवर विश्वास आहे, आणि त्याहीपेक्षा मला माझ्या प्रॉडक्टवर विश्वास आहे,
तर लोक येतात. मी ह्याच्यावरून मला आठवलं की तुझ्या सोशल मीडिया पोस्टवरती नेहमी लिहिलेलं असतं की डिस्क्लेमर एक काहीतरी लिहिलेलं हो. असतो की आमच्या प्राइसेस अशा अशा आहेत. हो. त्याबद्दल सांग ना. म्हणजे असं, कारण लिटरली सोशल मीडिया पोस्टवरनं काही काही एन्क्वायरी पूर्वी, आता ते येणं बंद झालंय. हम्म. मे बी आता लोकांना माझा डिस्क्लेमर पाठ झाला हो, असेल. मलाही पाठ म्हणजे झालं. हा ॲरोगन्स नाहीये, पण कुठेतरी ते टाकणं गरजेचं होतं. कारण लिटरली अशा आपल्याकडे इतके लोक आहेत, आणि काही जण जे मी आधी साईड बिझनेस करायचे ना, तसे काही जण साईड बिझनेस म्हणून जे करतात किंवा त्यात फुल फ्लेज पॅशन नाहीये, ते काय करतात, एखाद्या गोष्टीत 200 रुपयेच कमवतात, मार्केट प्राइस उगाचच कमी करून ठेवतात. पण त्यामुळे ज्यांच्या घरी 7-8 लाखाचा माल तयार असतो त्यांना खूप उगाचच अननेसेसरी कॉम्पिटिशन क्रिएट होते. तर पूर्वी असे यायचे, स्क्रीनशॉट्स यायचे, हे बघा यांच्याकडे हे 500ला मिळतंय, मग तुम्ही 800ला का विकताय, 50-50 रुपयासाठी यायचे. किंवा हा इथे ऑनलाईन कुठल्या तरी साईटवर, म्हणजे आजही म्हणतात लोक साड्या मिळतात, म्हणजे एक्झिबिशनला येऊन पण म्हणतात, हे अगं चल हे इथे नको घेऊ आपण. पण मग मी त्यांना जो फरक सांगते त्याच्यातनं त्यांचं समाधान होतं. साडीच्या बदल्यात तुम्हाला काय पोतेरा येईल हे माहित नसतं. इथे तुम्ही हात लावून बघू शकता. घरी जाऊन तुम्हाला फॉल्टी असेल तर तुम्हाला रिटर्न एक्सचेंजची फॅसिलिटी असते. बरं, एक्सचेंज मी रंग घरी जाऊन आवडला नाही म्हणून मी एक्सचेंज करत नाही, की नवऱ्यालाच आवडला नाही, सासूच नाही म्हणली, आमच्याकडे काळं चालतच नाही. जे काही ते आधी बघून घ्या, कारण आपल्याला बॅक टू बॅक करताना एवढा वेळ नसतो. फॉल्टी पीस असेल तर आपण नक्की रिटर्न एक्सचेंज करतो, पण ते बायकांना पटतं. म्हणजे आजकाल काही जणी येऊन विचारतात पण की ह्याची प्राइस इतकी आहे, तुमच्याकडे इतकी आहे, यात का फरक आहे? हा प्रश्न विचारल्यावर मी दिलेल्या उत्तरांनी त्यांचं समाधान होऊन 4 साड्या विकत घेऊन जाणारीही लोक आहेत. म्हणजे असा तो प्रवास आहे. तर त्यामुळे सेल्फ मोटिवेशन पण गरजेचं आहे. उगाच दुसऱ्याच्यात नाक खुपसण्यापेक्षा स्वतःला ग्रो कसं करता येईल हे बघितलं की तुमचा बिझनेस वाढतो. बेस्ट. तुला अजून एक मला वाटतं की आता तू ऐकतातच आहेत लोक तुला, तर मला हे नक्की विचारायला आवडेल. लोक कॉपी आणि प्राइस वॉर ह्याला घाबरतात. हो. त्यामुळे सोशल मीडियावर प्राइस टाकायला घाबरतात, प्रॉडक्टचे फोटोज टाकायला घाबरतात, कॉपीला घाबरतात, वगैरे वगैरे. सोशल मीडियाच्या सगळ्याच गोष्टी. ऑब्वियस. सो ह्याला कसं टॅकल करायला पाहिजे ह्याच्याबद्दल तू काहीतरी सांगशील? आपण आपलं क्रिस्टल क्लिअर राहिलं ना आपल्या गोष्टींच्या माहितीबद्दल. माझ्या कुठल्याही पोस्टमध्ये असं नसतं की DM फॉर प्राइस. तिथेच प्राइस असते. मग ती एखाद्या प्लॅटफॉर्मवर कंपल्सरीचे प्राइस टाकणं म्हणून असू दे, किंवा एखाद्या ग्रुपवर नसेलही कंपल्शन की प्राइस नाही टाकली तरी चालते, पोस्ट अप्रूव्ह होते, असं जरी असलं तरी माझ्या पोस्टमध्ये प्राइस असते. याचं कारण जे काय ते DM करून तुम्ही काय वेगळं सांगणार आहात? तिथे 1000 सांगायचे तर ती DM मध्येही 1000च सांगणार आहे की मी. मग कशाला लपवा छपव्या? ते काय सोन्याचं चोरून आणलेलं कोणाचं थोडी आपण लपवून ठेवतोय. त्यामुळे जे काही क्रिस्टल क्लिअर राहिलं. आणि कॉम्पिटिशनचं म्हणाल तर आजकाल कुठल्या जगात कॉम्पिटिशन नाहीये, कुठल्या फील्डमध्ये नाहीये. ज्या घरात सासवा सुना आहेत त्यांच्यातही कॉम्पिटिशन आहे. आई मुलींमध्येही आजकाल कॉम्पिटिशन आहे, बहिणी बहिणींमध्येही आहे. मग आपण तर आपली विक्री करतोय, आपण कशाला कॉम्पिटिशनला घाबरायचं? बरोबर. 4 साड्यांची दुकानं, लक्ष्मी रोड अख्खा साड्यांच्या दुकानांनी भरलेला आहे. प्रत्येकालाच असेल धाकधूक, याच्याकडनं घेतात 2 पैठण्या समोर जाऊन, माझ्याकडनं घेत नाहीत, पण तरी ते तिथे दुकान टाकून आहेत. डेअरिंग केल्याशिवाय आणि पाण्यात पडल्याशिवाय तुम्ही नाहीच ना काही म्हणू शकत. तसं आहे. त्यामुळे कॉम्पिटिशनची भीती नाही वाटत. सेल्फ कॉम्पिटिटर असलो आपण स्वतःचे आणि सेल्फ मोटिवेशन शोधलं की नाही भीती वाटत कशाची. ग्रेट. कलर अफेअरला आता न्यायचं कुठे आपल्याला, काय काय करायचंय, पुढचे प्लॅन्स काय आहेत? मला अशा 2-4 गोष्टी डोक्यात आहेत. एक तर वेबसाईट पण करायची, त्याचबरोबर मला बाहेरच्या देशात एखादं एक्झिबिशन करायची इच्छा. कसं, कधी, केव्हा माहित नाही. तू मला सांगतेस का? म्हणजे तुम्ही केलं तर तुमच्या बरोबर करायला आवडेलच, नाही तर तुमच्याशिवाय. तर तसं करायची इच्छा आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला जायचंय. इव्हन आपले मध्ये मध्ये तर काही रिसेलिंगला पण काही जण घेत होते, पण ते थोडंसं मेंटेन करणं अवघड जातं. कारण काही जणांना माझी म्हणजे रिसेलिंगची पण पॉलिसी आहे की मी तुम्हाला एकदा रिसेलिंगला दिलेल्या गोष्टी मीच परत नाही घेत, कारण त्या स्टॉक मेंटेनन्समध्ये वेळ, एनर्जी, पैसा नाही मी खर्च करू शकत. तर त्यामुळे रिसेलर्स अजून थोडेसे वाढवायचे आणि स्वतःचा एक छान स्टुडिओ पुण्यात टाकायचा आहे अशी इच्छा तर आहे. आणि ती होईल आपल्या स्वतःच्या मोटिवेशनवर आणि आपल्या जोरावर. ती इच्छा नक्की पूर्ण होईल. नक्की होईल. इतका प्रवास झालाय मोठा, हे काय मागे राहणार नाही. खरंय. सो आता मला वाटतं की दरवेळेला मी इंटरव्ह्यूज घेते आणि नेहमी राहतं
ती गोष्ट आपण आज कम्प्लीट करूया की ह्या अंडर काय काय मिळतं, कलर अफेअरच्या ब्रँड अंडर काय काय मिळतं. ह्यात मी माझी साडी तर सांगेन, ही कलर अफेअर कडून घेतलेली साडी आहे आणि मला वाटतं मागेही एकदा घेतली होती हो, अशी सुंदर एक correct. साडी. सो तू एक्सप्लेन कर लोकांना की काय काय मिळेल तुझ्याकडे एखादं कोणी आलं तर. आपल्याकडे प्युअर कॉटनमध्ये फॅब्रिक्स असतात, ज्यामध्ये हँडब्लॉक, इंडिगो, कलमकारी हे सगळं काही हँडब्लॉक वर्क दाखवण्यासारखं? आहे. नाही, मी साड्या दाखवते, फॅब्रिकचं आधी फक्त मी सांगते. हं. तर असे सगळे प्युअर कॉटनमध्ये फॅब्रिक्स असतात. त्याचबरोबर तुम्ही नेसली तशा क्वर्की प्रिंटमध्ये, इथे माझ्या मागेही लावलेल्या आहेत, एलिफंट आहे, बर्ड्स आहेत, तसंच इथे चिमण्या आहेत, हे असे मॅपल लीव्स आहेत, आणि एक अजून एक आहे आयफिल टार. हं. तर असे क्वर्की प्रिंट्समध्ये आपल्याकडे बऱ्याच साड्या असतात. हं. चंदेरी, कलमकारी, हँडब्लॉक हे सगळं काम, मेन हँडब्लॉकचं काम असलेलं कलेक्शन आपल्याकडे जास्ती असतं. हं. त्यामध्ये फॅब्रिकमध्ये व्हेरिएशन्स येतात. चंदेरी सिल्क असेल, चंदेरी कॉटन असेल, किंवा कलमकारी असेल, कोटाडोरिया असेल, आता समर स्पेशल. हं. त्यामुळे असे व्हेरिएशन्स येतात. तर ही सगळी रेंज आपल्याकडे, आणि 600 पासून अप टू 6000 पर्यंत अशी ही आपल्याकडे रेंज असते सर. मग त्यात सायकल, बाईक, व्हेकल्स, ॲनिमल्स हं. हे तर प्रचंड आवडतात लोकांना. कारण लोकांना सध्या हो. फार प्रिय आहे ते. हो. म्हणजे आणि म्हणजे काय म्हणतात, ॲबस्ट्रॅक्ट डिझाईन्स पण खूप आवडतात. म्हणजे असं ठरवून त्या कारला काही नाव नसेल, हं. पण ती एक अशी छान येलो, ब्राईट येलो निऑन कलरची गाडी, हं. व्हाईट साडी, त्याच्यावर त्या येल्लो गाड्या आणि पदरावर सिग्नल, हं. अशी एक साडी आहे जी आपली हॉट सेलिंग आहे. हं. तर असे क्वर्की डिझाईन्स तर आवडतात. बाकी फ्लोरल म्हणजे चंदेरी कॉटनचं फीलच खूप छान आहे साड्यांचा. त्यात कितीही नाजूक फुलं पानं काहीही दिले तरी ते लोकांना आवडतं. हं. कलमकारीची क्रेज लोकांमध्ये प्रचंड आहे, आणि बरोबर ज्यांना आवडतं ना ते लोक तिथे येतातच. हं. ते बघूनच त्यांना कळतं हे माझ्याकडे आहे पण मला हेच घ्यायचं. इंडिगोची क्रेज कधीच कमी होत नाही. आणि मी तोंडार, म्हणजे काही जण रंग जात नाही हे सांगतात, पण मी सांगते, हे मी पहिल्या पोस्टपासून सांगते, माझ्या प्रोडक्टमध्ये रंग जातो. हं. कारण हे नॅचरल कलर्स आहेत. इंडिगो या झाडापासून बनलेले कलर्स आहेत. तर थोडासा कलर तो ब्लीड होतो. हं. आणि हे मी सांगते. एखादी व्यक्ती अशी भेटते की जी नाही, पण आजकाल मग नाही, तुम्ही परत घ्याल का कलर गेला तर वगैरे. पण मी त्यांना पोलाइटली नाही सांगते. कुठलेही मोठे मोठे मॉल्स किंवा ब्रँड सुद्धा आजकाल कलर गॅरंटी देत नाहीत. हे नॅचरल कलर्सकडे जातोय आपण, परत निसर्गाकडे चाललोय. स्क्रीन केमिकल युक्त कलर न वापरता. त्यामुळे त्याच्यात थोडी ब्लीडिंग हे आहेच, तर ते ब्लीड होणारच आहे. त्यामुळे हे मी सांगून विकते, त्यामुळे लोकांना फसवणूक पण वाटत नाही. म्हणजे मी लिटरली लाईव्हमध्ये इंडिगो कापडावर हात घासून असं दाखवायचं, हे बघा इंडिगोचा रंग लागतो. हं. मला 2-4 लोकांनी म्हणलं पण, अगं कशाला सांगतेस तू रंग जातो? म्हणलं कारण मी इथे विकायला उभी आहे ना, फसवायला नाही. हं. त्यामुळे जे आहे ते क्लिअर सांगितलं तर तुम्हाला नेहमीच लोक सपोर्ट करतात. बेस्ट. खूप छान वाटलं. आणि कलर अफेअर खूप 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 मोठं व्हावं, खूप बुटीक व्हावीत त्याची, आणि अशीच मोठी होतो. थँक्यू इथे आल्याबद्दल, आणि आम्हाला सगळ्यांना खूप छान माहिती दिली, आणि मेन म्हणजे मोटिवेट केलं नोकरी सोडायला. थँक्यू. थँक्यू.